बच्चों, आज की मेरी कक्षा में आप सबको स्वागत करती हूँ। पिछले मेरी कक्षा में 10वीं कक्षा के एक गद्य पाठ विष्णु प्रभाकर जी के लिखित बसंत की सच्चाई एकांकी के बारे में जानकारी प्राप्त किए थे। तो बच्चों बताइए, बसंत की सच्चाई पाठ में कितने दृश्य आते हैं? हाँ, बिल्कुल सही उत्तर, 3 दृश्य आते हैं। इन 3 दृश्यों के अंतर्गत हम पहले दृश्य के बारे में पिछले पीरियड में जानकारी प्राप्त किए थे। तो इसका पिछले कक्षा में हम जो जाने थे उसके बारे में पुनर्स्मरण करते हुए दूसरी दृश्य के बारे में आज की कक्षा में जानेंगे। तो बच्चों बताइए, एकांकी किसे कहते हैं? हाँ, बिल्कुल सही उत्तर, एक अंक के नाटक को एकांकी कहा जाता है। इसमें 2 या 3 दृश्य होते हैं। तो बच्चों, इस एकांकी का आशय अथवा इस एकांकी से आपको क्या सीख मिलती है? हाँ, बिल्कुल सही उत्तर, इस एकांकी में वर्णित एक बालक के द्वारा आप लोग प्रामाणिकता के साथ जीने की सीख आपको प्राप्त होती है। तो आपको इस एकांकी के पात्र परिचय को आप जान लिए थे। तो बताइए, इसमें कौन कौन से पात्र आते हैं बच्चों? हाँ, बिल्कुल, बसंत, प्रताप, राजकिशोर, डॉक्टर एंड 2 व्यक्ति। तो इन प्रमुख दृश्यों पात्रों को हम इस एकांकी में देख सकते हैं। तो पहले दृश्य का आरंभ कहाँ से होता है बच्चों बताइए? हाँ, बिल्कुल सही उत्तर, एक बड़े नगर के बाजार में पहला दृश्य का आरंभ होता है। इस एकांकी में आने वाला बालक का नाम क्या है? बसंत। हाँ, बिल्कुल सही उत्तर, उसकी आयु कितने थे? हाँ, बिल्कुल सही उत्तर, 12 वर्ष की है। बसंत की आयु लगभग 12 वर्ष की है। उसकी रूपरेखा, बसंत की रूपरेखा कैसी थी बच्चों बताइए? हाँ, बिल्कुल सही उत्तर, नंगे पैर, वटे कपड़े पहने, हाथ में सामान संभाले भागता हुआ आता है। इस प्रकार बसंत की रूपरेखा थी। तो बसंत कैसा लड़का था बच्चों बताइए? हाँ, बिल्कुल सही उत्तर, ये एक गरीब शरणार्थी लड़का था। और बसंत क्या क्या बेचता था बच्चों बताइए? हाँ, बिल्कुल सही उत्तर, छलनी, बटन, दिया, सल्हाई को वह बेचता था। पंडित राजकिशोर कौन था बच्चों बताइए? हाँ, बिल्कुल सही उत्तर, मजदूर के नेता थे। पंडित राजकिशोर कौन थे? मजदूर के नेता थे, ಕಾರ್ಮಿಕರ ಮುಖಂಡರು ಆಗಿದ್ರು। तो बसंत एक स्वाभिमानी लड़का कैसे बताइए बच्चों? हाँ, बिल्कुल सही उत्तर, बसंत एक स्वाभिमानी लड़का है, बिल्कुल स्वाभिमानी लड़का था, क्योंकि राजकिशोर जी चलनी खरीदने के बदले उसे मुफ्त में पैसे देते हैं। तो उसे वह तिरस्कार करते हुए, उसको ना लेते हुए कहता है, नहीं साहब, नहीं, यह तो भीख है, मैं भीख नहीं लूंगा, आप चलनी ले। इस प्रकार करते हुए वह
गरीब था, मगर अपने परिश्रम के कमाई के साथ वह जीना चाहता था। इसलिए हम इस प्रकार कह सकते हैं, बसंत एक स्वाभिमानी लड़का था। तो बच्चों, बसंत एक स्वाभिमानी लड़का था। यहाँ तक हम पहले दृश्य के बारे में जानकारी प्राप्त किए थे। तो इस एकांकी के दूसरे दृश्य के बारे में आज हम जानकारी प्राप्त करेंगे। सबसे पहले हम इस दूसरे दृश्य के सस्वर वाचन करेंगे। बच्चों, आप अपना किताब खोलिए और ध्यान से अपना किताब देखिए। दूसरा दृश्य, स्टेज पर जरा सा परिवर्तन के साथ पहले जैसा दृश्य। एक और किशनगंज का बोर्ड लगा हुआ है। हल्का शोर है। संध्या हो गई है। लोग घरों की ओर लौट रहे हैं। उन्हीं के बीच में एक दुबला पतला लड़का जल्दी जल्दी आता है। वह नंगे पैर, कपड़े पटे हैं। आयु लगभग 10 वर्ष है। उसकी शक्ल बसंत से मिलती है। वह उसका छोटा भाई प्रताप है। वह आते जाते व्यक्तियों से कुछ पूछ रहा है। उसके मुख पर व्यग्रता है। प्रताप, क्यों जी, किशनगंज यही है? एक व्यक्ति, हाँ। प्रताप, पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? एक व्यक्ति, कौन राजकिशोर? प्रताप, जो लेक्चर देते हैं, मजदूरों की बस्ती में जाते हैं। एक व्यक्ति, मैं नहीं जानता, आगे पूछो। प्रताप आगे बढ़ जाता है और एक दूसरे व्यक्ति से पूछता है। प्रताप, क्यों जी, पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? दूसरा व्यक्ति, कौन? पंडित राजकिशोर, वे जो मजदूरों के नेता हैं। प्रताप, हाँ हाँ, वे ही। दूसरा व्यक्ति इशारा करके, उधर देखो, वह नीला पर्दा है ना? प्रताप, हाँ। दूसरा व्यक्ति, बस वे वही रहते हैं। व्यक्ति आगे बढ़ जाता है। प्रताप नीले पर्दे वाले मकान के सामने जाकर पुकारता है। प्रताप, राजकिशोर जी, पंडित राजकिशोर जी। अंदर से आवाज आती है। राजकिशोर, कौन? खिड़की से झांक कर देखते हैं। क्यों भाई, क्या बात है? प्रताप जी, मुझे मेरे भाई ने भेजा है। राजकिशोर, तेरा भाई? ठहरो, मैं आता हूँ। बाहर आकर, तेरा भाई कौन है बच्चे? प्रताप, आज मैं दोपहर को उसने आपको एक चलनी बेची थी। राजकिशोर, हाँ हाँ, आज मैंने एक लड़के से एक चलनी ली थी। 1 रुपए का नोट दिया था। प्रताप, वह नोट बुनाने गया था, मगर जब बुनाकर लौट रहा था तो मोटर के नीचे आ गया। मोटर उसके ऊपर निकल गई। राजकिशोर अचरज, क्या मोटर उसके ऊपर से निकल गई? प्रताप, स्वर गिरता है। उसका सामान, पैसे सब बिखर गए। उसके दोनों पैर कुचले हुए गए। राजकिशोर, भाई
फिर कुचल गए। प्रताप रूहान सा, जी हाँ, और इसलिए वह आपके पास ना आ सका। वह बेहोश हो गया था। बड़ी मुश्किल से उसे घर ले गए। बड़ी देर में जब उसे होश आया तो उसने मुझे आपके पैसे लौटाने को कहा। मैं आपके 14.5 आने लाया हूँ। राजकिशोर, खोया खोया मेरे 14.5 आने लाए हो? उसने भेजे हैं, लेकिन बच्चे वह अब कहाँ हैं? प्रताप, घर। राजकिशोर, घर में कौन है? प्रताप, कोई नहीं। राजकिशोर, कोई नहीं? प्रताप, जी हाँ, मैं और मेरा भाई, हम दोनों बीको अहिर के घर में रहते हैं। राजकिशोर, तुम्हारे माँ बाप क्या? प्रताप रो पड़ता है, वे में मारे गए। दंगों के दिनों में उन्हें किसी ने मार डाला। राजकिशोर, खोया खोया उन्हें किसी ने मार डाला? तुम दोनों बीको हहीर के घर में रहते हो? एकदम जाकर बच्चे, रो रो मत, मैं अभी तुम्हारे साथ चलता हूँ। अभी। प्रताप, आप मेरे साथ चलेंगे? राजकिशोर, हाँ, अभी चलो, आगे बढ़ते हैं। पर हाँ, तुम्हारा घर कहाँ है? प्रताप, अहीर टीले में। राजकिशोर, अंदर की ओर देखकर, अमर सिंह, मैं अहिटीला जा रहा हूँ। तुम इसी वक्त डॉक्टर वर्मा को लेकर वहाँ आओ। कहना कि एक लड़के की टांगे मोटर के नीचे आकर कुचली गई है। जल्दी करो, बीको अहिर का घर पूछ लेना। मुड़कर, आओ बच्चे चलें। प्रताप चकित विस्मित उन्हें देखता है, फिर ठगा सा उनके आगे आगे जाता है। पर्दा गिरता है। तो इसके साथ दूसरा दृश्य का समाप्त होता है। इस दूसरे दृश्य में आने वाले कुछ शब्दार्थ, नए शब्दार्थों के बारे में जानेंगे बच्चों। अहीर, ग्वाಲ, ಗವಳಿಗ ಅಂತೇಳಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ವ್ಯಗ್ರತ, ವ್ಯಾಕುಲ್, उद्विग्न, बेचैन, और लेक्चर, उपन्यास, इशारा यानी कि संकेत, झांक कर कन्नड़ में इणकी ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. बिखर, इधर उधर होना, फैलना, ಹರಡುವುದು. मुड़कर, पीछे घूमना, ಹಿಂದಕ್ಕೆ ತಿರುಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ मुड़कर ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ठगासा, यह एक मुहावरा है. आश्चर्य होना, चकित होना. तो बच्चों, इस दूसरे दृश्य का सारांश हम देखेंगे. दूसरे दृश्य का आरंभ किशनगंज की बस्ती से आरंभ होता है. विष्णु प्रभाकर जी इस दूसरा दृश्य का आरंभ स्टेज का वर्णन यहाँ पर करते हैं. स्टेज पर जरा सा परिवर्तन के साथ पहले जैसा दृश्य. एक और किशनगंज का बोर्ड लगा हुआ है. हल्का शोर है. संध्या हो गई है. लोग घरों की ओर लौट रहे हैं. उन्हीं के बीच में एक दुबला पतला लड़का जल्दी जल्दी आता है. वह नंगे पैर कपड़े पटे हैं. आयु लगभग 10 वर्ष है. उसकी शक्ल बसंत से मिलती है.
वह उसका छोटा भाई प्रताप है। वह आते जाते व्यक्तियों से कुछ पूछ रहा है। उसके मुख पर व्यग्रता है. ಎರಡನೇ ದೃಶ್ಯದ ಆರಂಭವನ್ನು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು ಎರಡನೇ ದೃಶ್ಯದ ಒಂದು ಸ್ಟೇಜಿನ ಒಂದು ಅಲಂಕಾರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಸ್ಟೇಜ್ನ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮೊದಲ ದೃಶ್ಯದಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಿಶನ್ಗಂಜ್ನ ಒಂದು ಬೋರ್ಡನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಸದ್ದು ಇದೆ, ಗಲಾಟೆ ಇದೆ, ಸದ್ದಿದೆ. ಶೋರ್ ಹೈ, ಶೋರ್ ಅಂದರೆ ಸದ್ದು ಗದ್ದಲು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಸ್ವಲ್ಪ ಸದ್ದು ಗದ್ದಲು ಇದೆ. ಸಂಜೆಯ ವೇಳೆ, ಸಂಧ್ಯಾನಿಕಿ, ಸಾಯಂಕಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ಸಂಜೆಯ ಸಮಯ, ಜನರು ತಮ್ಮ ಮನೆಗಳಿಗೆ ವಾಪಸ್ಸು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ತೆಳು ಆಗಿರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಬೇಗ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನು ಬರಿಗಾಲಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಅವನ ಬಟ್ಟೆಗಳು ಹರಿದಿವೆ, ಚಿಂದಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಧರಿಸಿದ್ದಾನೆ. ಅವನ ವಯಸ್ಸು 10 ವರ್ಷ, ಸುಮಾರು ಅವನ ಹುಡುಗನಿಗೆ 10 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಸೊ ಅವನ ಮುಖ ಶಕಲೇನಿಗೆ ರೂಪ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಸಂತನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೋಲ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅವನು ಪ್ರತಾಪ್ ಅವನು ಬಸಂತನ ತಮ್ಮ ಪ್ರತಾಪ್. ಆ ಹುಡುಗ ಯಾರು? ಬಸಂತನ ತಮ್ಮ ಪ್ರತಾಪ್. ಅವನು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಏನೋ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನ ಮುಖದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಂತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ವ್ಯಗ್ರತಾ ಏನಕ್ಕೆ ಚಿಂತೆ, ಬೇಚೈನ್, ಚಿಂತಿತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಸೊ इस प्रकार दूसरा दृश्य का आरंभ होता है. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎರಡನೇ ದೃಶ್ಯ, ಏಕಾಂಕಿಯ ಎರಡನೇ ದೃಶ್ಯ ಆರಂಭವಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ಕ್ಯೋಂಚಿ ಕಿಶನ್ಗಂಜ್ ಯಹಿ ಹೈ, ಏನ್ರಿ ಕಿಶನ್ಗಂಜ್ ಇದೇನಾ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಾಪ್ ಕೇಳ್ತಾನೆ. ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಹಾಂ ಹೌದು. ಪ್ರತಾಪ್, पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? पंडित ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಎಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ, ಕೌನ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್, ಯಾರು ರಾಜ್ಕಿಶೋರ್? ಪ್ರತಾಪ್, जो लेक्चर देते हैं मजदूरों की बस्ती में जाते हैं. ಅದೇ ಅವರು ಉಪನ್ಯಾಸವನ್ನು ನೀಡ್ತಾರಲ್ಲ, ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರ ಒಂದು ಬೀದಿಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, ಅವರು ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಾಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಏಕ್ ವ್ಯಕ್ತಿ, ಮೈ ನಹಿ ಜಾನ್ತಾ, ಆಗೆ ಪೂಛೋ, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀನು ಮುಂದೆ ಕೇಳೋಗಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್ ಆಗೆ ಬಡ್ ಜಾತಾ ಹೈ, ಅವರು ಏಕ್ ದೂಸರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಸೆ ಪೂಚ್ತಾ ಹೈ. ಪ್ರತಾಪ್ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ಮತ್ತೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್, ಕ್ಯೋಂಚಿ ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಕहाँ रहते हैं? ಪ್ರತಾಪ್ ಮತ್ತೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಎಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ರೀ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ದೂಸರಾ ವ್ಯಕ್ತಿ, ಕೌನ್ ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್, ವೇ ಜೋ ಮಜ್ದೂರೋಂ ಕೆ ನೇತಾ ಹೈ, ಯಾರು ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರೇ ಕಾರ್ಮಿಕರ ಮುಖಂಡರಾಗಿದ್ದಾರಲ್ಲ ಅವರ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್, ಹಾಂ ವೇಹಿ, ಹೌದು ಅವರೇ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಾಪು ಹೇಳ್ತಾನೆ. दूसरा व्यक्ति इशारा करके, उधर देखो वह नीला पर्दा है ना. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಕಡೆಗೆ ತೋರಿಸ್ತಾ, ಅಲ್ಲಿ ನೋಡು ಆ ನೀಲಿ ಪರ್ದೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್, ಹಾಂ ಹೌದು. ದೂಸರಾ ವ್ಯಕ್ತಿ, ಬಸ್ ವೇ ವಹಿ ರಹತೆ, ಓ ಅಲ್ಲೇ ಅವರು ವಾಸವಾಗಿ ಇರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. व्यक्ति आगे बढ़ जाता है. प्रताप नीले पर्दे वाले मकान के सामने जाकर पुकारता है. ವ್ಯಕ್ತಿ
ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ಹೇಳಿ ಪ್ರತಾಪ್ ಆ ನೀಲಿ ಪರದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮನೆಗೆ ಮನೆ ಮಕಾನ್ ಅಂತಂದರೆ ಗರ್ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಅವನು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಕೂಗ್ತಾನೆ. ಪ್ರತಾಪ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಜಿ, ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಜಿ ಏನಂತ ಕೂಗ್ತಾನೆ? ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಜಿ, ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರೇ ಅಂತೇಳಿ ಕೂಗ್ತಾನೆ. ಅಂದರ್ ಸೆ ಆವಾಜ್ ಆತಿ ಹೈ, ಒಳಗಿನಿಂದ, ಅಂದರ್ ಅಂತಂದರೆ ಒಳಗೆ, ಒಳಗಿನಿಂದ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಬರುತ್ತೆ. ಏನಂತ? ಕೌನ್ ಅಂತೇಳಿ ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾರು ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು. ಕಿಟಕಿ ಸೆ ಜಾಂಕ್ ಕರ್ ದೇಖ್ತೆ ಹೈ, ಕಿಟಕಿಯಿಂದ ಹೆಣಿಕ್ ನೋಡ್ತಾರೆ. ಕ್ಯೋ ಭಾಯಿ ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ, ಏನಪ್ಪ ವಿಷಯ, ಏನು ಬಂದಿದ್ದು ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಏನಪ್ಪ ತಮ್ಮ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಾಪ್ ಜಿ, ಮುझे ಮೇರೆ ಭಾಯಿ ನೇ ಬೇಜಾ ಹೈ, ನನ್ನ ಅಣ್ಣ ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾನೆ ರೀ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಾಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ತುಮಾರಾ ಭಾಯಿ, ಟಹರೋ ಆತಾ ಹೂँ, ಬಾಹರ್ ಆಕರ್ ತೆರೆ ಭಾಯಿ ಕೌನ್ ಹೈ ಬಚ್ಚೆ, ನಿನ್ನ ಅಣ್ಣ, ನಿಲ್ಲು ಬರುವೆನು ಅಂತೇಳಿ ಹೊರಗೆ ಬಂದು, ನಿನ್ನ ಅಣ್ಣ ಯಾರು ಮಗುವೆ ಅಂತೇಳಿ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ. प्रताप आज दोपहर को उसने आपको एक चलनी बेची थी, ಇದು ಮಧ್ಯಾಹ್ನ ತಮಗೆ ಒಂದು ಚಲ್ನಿಯನ್ನು ಅವನು ಮಾರಾಟವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ हाँ हाँ, आज मैंने एक लड़के से एक चलनी ली थी, 1 रुपये का नोट दिया था. ಹೌದು, ನಾನಿವತ್ತು ಒಬ್ಬ ಹುಡುಗನ ಹತ್ರ ಜರಡಿಯನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದೆ. ಅವನಿಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ನೋಟನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆನು. ಪ್ರತಾಪ್ वह नोट बुनाने गया था, मगर जब बुनाकर लौट रहा था तो मोटर के नीचे आ गया, मोटर उसके ऊपर से निकल गई. राजकिशोर अचरज क्या मोटर उसके ऊपर से निकल गई. ಪ್ರತಾಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಟನ್ನು ಅವನು ಚಿಲ್ಲರೆಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದ. ಆದರೆ ಅವನು ಚಿಲ್ಲರೆಯನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಮೋಟರು ಅವನ ಮೇಲೆ ಹರಿದು ಹೋಯಿತು. ಅವನ ಮೋಟರ್ ಉಸ್ಕೆ ऊपर से निकल गई, मोटर के नीचे आ गया, मोटर ಕೆಳಗೆ ಅವನು ಬಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಅವನು ಮೋಟರ್ ಅವನ ಮೇಲೆ ಹರಿದು ಹೋಯಿತು. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮೋಟರ್ ಅವನ ಮೇಲೆ ಹರಿದು ಹೋಯಿತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಾಪ್ स्वर गिरता है, उसका सामान पैसे सब बिखर गए, उसके दोनों पैर कुचले गए. ಅವನ ಸಾಮಾನು ಮತ್ತು ಹಣ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಆ ಕಡೆಗೆ ಈ ಕಡೆಗೆ ಹಾದು ಅವನ 2 ಕಾಲುಗಳು ಮುರಿದು ಹೋದ್ವು ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮೆಲುಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಭೈರ್ ಕುಚಲ್ ಗಯಿ, ಕಾಲು ಮುರಿದು ಹೋದ್ವೆ ಭಯದಿಂದ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಾಪ್ रुहानसा जी हाँ, और इसलिए वह आपके पास न आ सका, वह बेहोश हो गया था, बड़ी मुश्किल से उसे घर ले गए. बड़ी देर में जब उसे होश आया तो उसने मुझे आपके पैसे लौटाने को कहा, मैं आपके 14.5 आने लाया हूँ. ಪ್ರತಾಪ್ ಇಲ್ಲಿ ಅಳುತ್ತಾ, ಹೌದು ರೀ, ಹೀಗಾಗಿ ಅವನು ತಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅವನು ಅಲ್ಲಿಯೇ ಎಚ್ಚರ ತಪ್ಪಿ ಮೂರ್ಛೆ ಹೋದ. ತುಂಬ ಕಷ್ಟದಿಂದ ಅವನನ್ನು ಮನೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬಂದೆವು. ತುಂಬ ಹೊತ್ತಿನ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಎಚ್ಚರ ಬಂದಾಗ ಅವನು ಮೊದಲು ನಿಮ್ಮ
ಹಣವನ್ನು ಪೈಸೆಯನ್ನು ವಾಪಸ್ಸು ಕೊಡುವುದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ. ಮೈ ಆಪ್ಗೆ 14.5 ಆನೆ ಲಾಯಾ ಹೂँ, ನಾನು ನಿಮ್ಮ 14.5 ಆಣೆಯನ್ನು ಅಂದರೆ 14.5 ಆಣೆಯನ್ನು ನಾನು ತಂದಿರುವೆನು ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಾಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ. राजकिशोर खोया खोया मेरे 14.5 आने लाए हो, उसने बेचे हैं लेकिन बच्चे वह अब कहाँ है. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ನನ್ನ 14.5 ಆಣೆಯನ್ನು ತಂದಿರುವೆಯೇ, ಅವನು ಅದನ್ನು ಕಳಿಸಿದಾನೆ, ಆದರೆ ಮಗುವೆ ಈಗ ಅವನು ಎಲ್ಲಿರುವನು ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಖೋಯಾ ಖೋಯಾ ಸಾ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಜಿ ಪೂಚ್ತಾ ಹೈ. ಪ್ರತಾಪ್ ಘರ್ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಘರ್ ಮೇ ಕೌನ್ ಹೈ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಪ್ರತಾಪನನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಕೋಯಿ ನಹಿ, ಪ್ರತಾಪ್ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಕೋಯಿ ನಹಿ, ಯಾರೂ ಇಲ್ವೇ. ಪ್ರತಾಪ್ जी हाँ मैं और मेरा भाई हम दोनों बीकू अहिर के घर में रहते हैं. ಹೌದು ರೀ, ನಾನು ನನ್ನ ಅಣ್ಣ ಇಬ್ಬರು ಬೀಕು ಅಹಿರನ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರುವೆವು. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ತುಮ್ಹಾರೆ ಮಾ ಬಾಪ್ ಕ್ಯಾ, ನಿನ್ನ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ. ನಿನ್ನ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಎಲ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಾಪ್ ರೋ ಪಡ್ತಾ ಹೈ, वे मारे गए दंगों के दिनों में उन्हें किसी ने मार डाला. ಅವರು ಸತ್ತು ಹೋದರು, ದಂಗೆಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಯಾರೋ ಸಾಯಿಸಿಬಿಟ್ರು ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ खोया खोया उन्हें किसी ने मार डाला, तुम दोनों बीकू अहिर के घर में रहते हो, एकदम जाकर बच्चे रो मत, मैं अभी तुम्हारे साथ चलता हूँ अभी. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ, ಅವರನ್ನು ಯಾರೋ ಸಾಯಿಸಿದ್ರೆ ನೀವಿಬ್ಬರು ಬೀಕು ಅಹಿರನ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿರುವಿರಿ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಖೋಯಾ ಖೋಯಾ ಸಾ ಏಕ್ದಮ್ ರುಕುಕರ್ ಬಚ್ಚೆ, ಮಗುವೆ ನೀನು ಹಳಬೇಡ, ನಾನು ಈಗಲೇ ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ಬರುತ್ತೇನೆ ಈಗಲೇ ಅಂತೇಳಿ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಾಪ್ ಆಪ್ ಮೇರೆ ಸಾಥ್ ಚಲೆಂಗೆ, ನೀವು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಬರುತ್ತೀರಾ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಾಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಹಾಂ ಅಭಿ ಚಲೋ ಆಗೆ ಬಡ್ತೆ ಹೈ, ಪರ್ ಹಾಂ ತುಮಾರಾ ಘರ್ ಕಹಾ ಹೈ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಹೌದು ಈಗಲೇ ನಡೆ ಅಂತೇಳಿ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಪ್ರತಾಪ್ ಅಹಿ ಟೀಲೆ ಮೇ, ಪ್ರತಾಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಹಿ ಟೀಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅಂದರ್ ಕಿ ಓರ್ ಜಾಕರ್ अमर सिंह मैं अहिर टीला जा रहा हूँ, तुम इसी वक्त डॉक्टर वर्मा को लेकर वहाँ आओ. कहना कि एक लड़के की टांग मोटर के नीचे आकर कुचल गई है, जल्दी करो, बीकू अहिर का घर कुछ पूछ लेना, मुड़कर जाओ आओ बच्चे चले. प्रताप चकित विस्मित उन्हें देखता है, फिर ठगा सा उसके आगे आगे जाता है, पर्दा गिरता है. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಒಳಗೆ ನೋಡ್ತಾ, ಅವರ ಮನೆ ಒಳಗೆ ನೋಡ್ತಾ, ಅಮರ್ ಸಿಂಗ್ ನಾನು ಅಹಿಟಿಲೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನೀನು ಈ ಕೂಡಲೇ ಡಾಕ್ಟರ್ ವರ್ಮಾ ಅವರನ್ನು ಇಲ್ಲಿ ಲೇಕರ್ ಆವೋ ಕರೆದುಕೊಂಡು ಬಾ. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳು, ಒಬ್ಬ ಹುಡುಗನ ಕಾಲು ಮೋಟರ್ನ ಕೆಳಗೆ ಸಿಕ್ಕಿ ಮುರಿದು ಹೋಗಿದೆ, ಬೇಗ ಬೇಗ ನೀನು ಬಾ, ಬೀಕು ಅಹಿರನ ಮನೆಯನ್ನು ನೀನು ಕೇಳು
ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಅವನಿಗೆ ಹೊರಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ತಿರುಗ್ತಾರೆ. ತಿರುಗಿ ಆವೋ ಬಚ್ಚೆ ಚಲೆ, ಬಾ ಮಗುವೆ ಹೋಗೋಣ ಅಂಥೇಳಿ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರು ಆ ಪ್ರತಾಪನನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೊರಡುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಾಪು ಇಲ್ಲಿ ಠಗಾಸ, ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಠಗಾಸ ರಹನ ಅಂತಂದರೆ ಇದು ಮುಹಾವರೆದು ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಠಗಾಸ ರಹನ, आश्चर्य विस्मय, चकित होना, विस्मित हो जाना. सो प्रताप वह राजकिशोर हमारे सहायता करेंगे वह सोचा ही नहीं था, इसलिए वह आश्चर्य से चकित से वह उसके पीछे आगे आगे जाता है और मुंदे मुंदे होगतरे, पर्दा गिरता है. इस प्रकार दूसरा दृश्य का समाप्त होता है. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎರಡನೇ ದೃಶ್ಯ ಮುಗಿಯುತ್ತೆ, ಪರದೆ ಇನ್ನು ಎಳೆಯಲಾಗುತ್ತೆ. तो दूसरे दृश्य से संबंधित कुछ एक वाक्य के प्रश्नों को हम देखेंगे बच्चों. एकांकी का दूसरा दृश्य कहाँ से शुरू होता है? कहाँ से शुरू होता है बच्चों? हाँ, बिल्कुल सही. किशनगंज बस्ती से एकांकी का दूसरा दृश्य आरंभ होता है. दूसरा प्रश्न, प्रताप कौन था? हाँ, बिल्कुल सही, बसंत का छोटा भाई था. तीसरा प्रश्न, प्रताप राजकिशोर जी से मिलने क्यों आया था? प्रताप राजकिशोर से मिलने क्यों आया था बच्चों? हाँ, बिल्कुल सही, 14.5 आना लौटाने के लिए आया था. ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಅವರ ಇಲ್ಲಿ 14.5 ಆಣೆಯನ್ನು ಅವರಿಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ. चौथा प्रश्न, बसंत और प्रताप कहाँ रहते थे बच्चों? हाँ, बिल्कुल सही, अहिर टीले में. यहाँ पर वर्तनी स्पेलिंग मिस्टेक आಗಿದೆ. अहिर टीले में रहते थे. आप किताब देखकर उसे ठीक कीजिए. अहिर टीले में रहते थे. बसंत और प्रताप कहाँ रहते थे? अहिर टीले में रहते थे. पांचवा प्रश्न, बसंत और प्रताप किसके घर में रहते थे? हाँ, बिल्कुल सही, बीकू अहिर के घर में रहते थे. इन दो प्रश्नों में व्यत्यास देखिए. बसंत और प्रताप कहाँ रहते थे? ಎಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ರು? ಅಹಿರ್ ಟಿಲೆಯಲ್ಲಿ, ಅಹಿರ್ ಬಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಬಸಂತ್ और प्रताप किसके घर में? ಐದನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಬಸಂತ್ ಮತ್ತು ಪ್ರತಾಪ್ ಇಲ್ಲಿ ಯಾರ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದರು? ಬೀಕು ಅಹಿರನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದರು. छठवां प्रश्न, आठवें प्रश्न, बसंत के माता पिता को किसने मार डाला? यार साಯಿಸಿದ್ರು? दंगे में किसी ने उसे मार डाला था. दंगेली ಅವರನ್ನ ಯಾರೋ ಸಾಯಿಸಿದ್ರು. सातवां प्रश्न, डॉक्टर का नाम क्या था? डॉक्टर का नाम क्या था? वर्मा जी. डॉक्टर का नाम क्या था? वर्मा. और उसके घर में एक नौकर था, उसका नाम क्या था? यानी कि राजकिशोर के घर में एक नौकर था, उसका नाम क्या था? हाँ जी हाँ, बिल्कुल सही, यारो अमर सिंह. अमर सिंह कौन है? एक नौकर था. राजकिशोर उस अमर सिंह का मालिक था. तो बच्चों, अभी तक आपने दूसरे दृश्य के संपूर्ण सारांश को आपने जान लिए हैं. तो आपको एक गृह कार्य देती हूँ. बसंत और प्रताप अहिर के घर में क्यों रहते थे? बसंत और प्रताप अहिर के घर में क्यों रहते थे? इस प्रश्न का उत्तर लिखिए और अपने अध्यापक को दिखाइए. तो बच्चों, हम अगली कक्षा में तीसरे दृश्य के बारे में जानकारी प्राप्त करेंगे. तब तक के लिए नमस्कार.